नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक पालकांसमोर एक प्रश्न उभा राहतो की आपल्या पाल्यास कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं किंवा प्रशिक्षण द्यावं. मी पालकांना आवाहन करू इच्छिल की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिलं जाणारं 1 वर्ष कालावधीचे किंवा 2 वर्ष कालावधीचे ITI चे ट्रेडचं प्रशिक्षण आपण आपल्या पाल्यांना दिल्यास निश्चितच त्यांना रोजगाराच्या संधी लगेच उपलब्ध होऊ शकतात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय परिचयाच्या व्हिडिओ सिरीजमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या टर्नर कातारी या व्यवसायाविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ॲनिमेशनमध्ये आपणास दिसतंय की जे अत्याधुनिक मशिनरी टर्नर या व्यवसायामध्ये प्रशिक्षणासाठी वापरल्या जातात, त्याचं ॲनिमेशन आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अशा प्रकारच्या मशीनवर आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. मी जयराम ससाने आपणास आव्हान करू इच्छितो की माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन आहे त्यावर हिट करा की जेणेकरून नवीन व्होकेशनल एज्युकेशन आणि ITI संबंधित व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास येत राहील. तर चला मित्रांनो, या व्यवसायाचा जो परिचय आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. व्यवसायाचं नाव आहे कातारी टर्नर. कोर्सचा कालावधी 2 वर्ष आहे. शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी पास शास्त्र आणि गणित विषयासह. इयत्ता 10वीच्या निकालानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत प्रवेशाच्या केंद्रीयभूत प्रवेशामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पोर्टलला आपण निश्चित भेट द्या. या कोर्समध्ये काय शिकवले जाते? लेथ मशीन वापरून मेटलचे सिलेंड्रिकल कंपोनंट्स तयार करणे, टर्निंग, फेसिंग, नर्लिंग, थ्रेडिंग, बोरिंग, ड्रिलिंग, पार्टिंग ऑफ इत्यादी ऑपरेशन्स, प्रिसिजन मेजरिंग टूल्स, व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर्स यांचा वापर करणं, कटिंग टूल्स चे प्रकार, टूल जॉमेट्री व शार्पनिंग, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, टॉलरन्सेस आणि फिटिंग, मशीन मेंटेनन्स, सेफ्टी रूल्स आणि क्वालिटी कंट्रोल, तसंच CNC लेथ मशीनचं ज्ञान या व्यवसायामध्ये दिलं जातं. अनेक प्रकारचे या ट्रेडमधील जे जॉब आहेत हे CNC मशीनवर, अत्याधुनिक अशा मशीन्सवर प्रात्यक्षिकादरम्यान या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्याकडून करून घेतले जातात. त्याचं प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात येतं. टर्नर हा ट्रेड केल्यानंतर ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत: ऑटोमोबाईल, एरोस्पेस, मेटल फॅब्रिकेशन, इंजिनिअरिंग कंपनीज, टूल रूम, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, रेल्वे, भेल, HL, इस्रो, DRDO, ऑर्डनन्स फॅक्टरी इत्यादी शासकीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. CNC टर्निंग शॉप, मेंटेनन्स कंपन्या, अप्रेंटिसशिप सुद्धा आपल्याला मिळू शकते, ज्यामुळे आपल्याला स्थायिक नोकरी सुद्धा मिळू शकते. कातारी टर्नर यामध्ये आपणास जे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब रोल्स निभावता येतात: टर्नर, लेथ ऑपरेटर, मशीन शॉप असिस्टंट, CNC टर्निंग ऑपरेटर, मेकॅनिकल फिटर, टूल सेटर. पुढील शिक्षणाच्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्या याप्रमाणे आहेत: डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BE इन मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग, CNC, VMC, CAD CAM संबंधित कोर्सेस, NTTF, CIPT सारख्या संस्थांमध्ये टूल डिझाईन कोर्सेस करता येतात. अप्रेंटिसशिप सुद्धा आपल्याला या कोर्स नंतर करता येते. कोर्स कंप्लीट झाल्यानंतर जो कंपन्यामध्ये आपणास सरासरी पगार मिळू शकतो, सुरुवातीला 10,000 ते 15,000 दरमहा, अनुभव वाढल्यानंतर 20,000 ते 30,000. परदेशात आपण मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सुद्धा
नोकरीसाठी पात्र होतात, नोकरी करू शकतात, की ज्यामध्ये आपणास 40,000 ते 60,000 पेक्षा जास्त महिना पगार आपणाला मिळू शकतो. या व्हिडिओमध्ये आपणास दिसत आहे की टर्नर या व्यवसायामध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत हे लेथ मशीनवर वेगवेगळ्या प्रकारच्या वर्षभरामध्ये या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे टर्निंगचे जॉब असतात, स्टेप टर्निंग असेल, लर्निंग असेल, बोरिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लेथ ऑपरेशन्स हे त्यांना लेथ मशीनवर शिकवले जातात. या ठिकाणी दिसतंय बघा आपल्याला जो विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी या लेथ मशीनवर जॉब करत आहे. प्रत्यक्ष वर्कशॉपमध्ये कशा पद्धतीने प्रशिक्षणार्थी टर्नर कोर्सचा जो विद्यार्थी प्रवेशित झालेला जो विद्यार्थी आहे, तो या पद्धतीनं या लेथ मशीनवर जॉब करताना आपल्याला दिसत आहे. या ॲनिमेशनमध्ये आपल्याला अत्याधुनिक ज्या टर्निंगच्या प्रोसेस ज्या आहेत, CNC मशीनवर कोणत्या प्रकारे टर्निंग केलं जातं, हे या ठिकाणी आपणास दिसत आहे. सर्वांना प्रवेशासाठी शुभेच्छा. नक्कीच कातारी या व्यवसायात ऑनलाईन अर्ज भरून आपला प्रवेश आजच निश्चित करा. धन्यवाद.